नमस्कार, मी पौर्णिमा किचनमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत. तुम्हाला सर्वांना भोगीच्या व मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा. आज आपण बनवणार आहोत भोगीची भाजी. त्यासाठी भोगीचे भाजी घेतली मी. प्रत्येकी एक छोटी वाटी वाटाणा, पावटा, हरभरा, गाजर, वांगी, बटाटा आणि हे सर्व साहित्य घेतले भाजीचं. आता फोडणीसाठी काय काय लागते ते बघूया. मसाले काय लागतात ते बघूया. धना जिरा पूड 1 चमचा, अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा छोटा कांदा लसूण मसाला, 2 छोटे चमचे लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, स्वादानुसार मीठ, कोथिंबीर, गूळ 1 छोटी वाटी, अर्धी छोटी वाटी खसखस, कोथिंबीर, 8-9 लसूणच्या काळ्या, 2 हिरवी मिरची, आलं, दाण्याचा कूट घेतला आहे मी इथं छोटी वाटी, कढीपत्ता, फोडणीचं साहित्य, 2 चमचे तीळ घालणार आहे आपण वाटणामध्ये, 2 छोटे कांदे मी प्युरी करून घेतली आहे, 2 छोटे टोमॅटो त्याची प्युरी करून घेतली आहे. आता आपण हे मिक्सरमध्ये खसखस, तीळ, लसूण, मिरची, कोथिंबीर, आलं वाटून घेऊया. तुम्ही बघू शकता मी इथं आता हा ठेचा करून घेतला आहे. दाण्याचा कूट पण ह्याच्यात मिक्स केला आहे, तो वाटून घेतला आहे सर्व. आता चला आपण फोडणी देऊया. मी इथं कुकर तापत ठेवला आहे, तुम्ही बघू शकता. आता 3 मोठे चमचे तेल घालूया आपण. तेल चांगलं तापून घेऊया. तेल आपलं चांगलं तापलं आहे. आता आपण फोडणीचं साहित्य घालूया. जिरा, मोहरी, हिंग, कढीपत्ता, आपण जी कांद्याची प्युरी केली ती 2 छोटे कांदे घेऊन ती टाकूया. आपण कांद्याची प्युरी टाकली आहे. आता त्याला चांगली परतून घेऊ आपण 1 मिनटं कांद्याच्या प्युरीला. नंतर आपण टोमॅटो प्युरी टाकणार आहोत. मी गॅस मीडियम ठेवला आहे. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही बघू शकता. आता आपण टोमॅटो प्युरी टाकूया. थोडासा गॅस वाढवते. आता आपण कांदा प्युरी, टोमॅटो प्युरी चांगली परतून घेऊ, चांगली शिजवून घेऊ कच्चापणा जाऊस्तवर. आणि नंतर मसाले ॲड करूया त्याच्यात. तुम्हाला सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. आता आपण मसाले टाकूया. पहिले मीठ टाकूया स्वादानुसार. धना जिरा पूड घेतली होती ती आपण 1 चमचा ती टाकूया. हळद अर्धा चमचा घेतली होती ती टाकूया आपण. कांदा लसूण मसाला 1 छोटा चमचा घेतला आहे मी, तो टाकूया. इथं 2 छोटे लाल तिखट घेतले आपण, ते टाकूया. तुम्ही कमी अधिक करू शकता तिखट, तुम्हाला कसं आवडतं तसं. नंतर अर्धा चमचा गरम मसाला टाकूया आणि 1 मिनटं चांगलं परतून घेऊया. आपले मसाले चांगले परतून झाले की आपण जे मिक्सरमध्ये वाटण करून घेतले मिरची, लसूण, आलं आणि शेंगदाण्याचा कूट तो टाकूया. आपण चांगलं पहिले परतून घेऊ 1-1.5 मिनटं ह्याला मसाल्यांना. रेसिपी आवडल्यास लाईक करा, एक नक्की लाईक करा. किती सुंदर कलर आला आहे तुम्ही बघू शकता. खूप सुंदर कलर आला आहे. मी गॅस मिडियमच ठेवला आहे. बघू शकता तुम्ही खूप सुंदर कलर आला आहे. तवंग आता छान येणार आहे. याला तेल सुटले आता मसाल्यांना. आता आपण जे वाटण केलं ते टाकूया.
आपण आता वाटण टाकलं आहे आणि 2 चमचे तीळ टाकूया वरून. आज तिळाला जास्त मान असतो ना भोगीच्या भाजीत, म्हणून तीळ टाकूया. आपण वाटणामध्ये पण तीळ खसखस टाकलेली आहे. आता हे 1 मिनिट चांगले परतून घेऊया वाटण. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आला आहे. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. खूप छान सुगंध दरवळतो किचनमध्ये. 2 चमचे पण तीळ टाकलेत छोटे. बघा खूप सुंदर कलर आला आहे. आता याला तेल सुटूस्तोवर आपण परतूया. आपण ही भाजी कुकरमध्ये करत आहोत, तर आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्यात कुकरच्या. मग आपली भाजी तयार. तेल सुटलं आहे आता आपल्या मसाल्याला. आता आपण जो छोटी 1 वाटी गूळ घेतला होता तो टाकूया आणि हलवून घेऊया. कोथिंबीर टाकूया. नंतर आपण ज्या भाज्या चिरून घेतल्या आहेत, धुवून घेतल्या, स्वच्छ केल्यात, त्या भाज्या टाकूया. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आला आहे भाजीला, ग्रेव्हीला किती सुंदर कलर आला आहे. ही छोटी 1 वाटी मी घेतला आहे वाटाणा, पावटा, हरभरा, गाजर, बटाटा, वांगी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आमच्या इथे ही खूप आवडते सगळ्यांना भोगीची भाजी. आता आपण 2 छोटे ग्लास पाणी टाकूया आणि कुकर लावून ह्याच्यात 3 ते 4 शिट्ट्या घेऊया. तुम्ही कमी अधिक पाणी करू शकता. मी 2 छोटे ग्लास पाणी टाकलं याच्यात. मला एवढं पाणी पुरे यायचं आहे आता ह्याच्यात भाजीमध्ये. मला एवढाच रस्सा पाहिजे. आमच्या इथं भोगीच्या सणाला भोगीची भाजी, बाजरीची भाकरी, तीळ लावून कढी, खिचडी, मसाल्याची खिचडी करतो. तुमच्या इथे काय बनवले जाते कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. किती सुंदर कलर आला आहे तुम्ही बघू शकता. आता आपण ह्याच्यात 3 ते 4 शिट्ट्या घेऊया. तुम्ही बघू शकता किती सुंदर तवंग आला आहे भाजीला. किती छान झाली भाजी, खूप छान झाली भाजी. चला आता सर्व करूया. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला आता आपण सर्व करूया भाजी. खूपच सुंदर कलर आला, खूपच. गरमागरम अशी भोगीची भाजी, गरमागरम बाजरीची भाकरी, त्याच्यावर हे भुरभुरलेले तीळ. इतकी सुंदर भाजी झाली आहे. खूप छान तवंग आला आहे, सुंदर कलर आला आहे. एकदा नक्की ट्राय करा तुम्ही. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला पुन्हा एकदा भोगीच्या व मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. हा काळा झणझणीत मसाला आहे. स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता, DM करू शकता. एकदा नक्की वापरून बघा हा मसाला. रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. मस्त राहा, स्वस्थ राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. बाय.